हाय हॅलो नमस्ते, कशा आहात सगळे. मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण आंब्यापासून एक नवीन पदार्थ तयार करणार आहोत. तर आपण जो पदार्थ तयार करणार आहोत तो 1 महिन्याभरासाठी टिकवून ठेवू शकतो असा पदार्थ आज आपण तयार करणार आहोत. आणि मस्त कुरकुरीत आणि चटपटीत आहे. लहान मुले मार्केटमधून कुरकुरे विकत आणतात, चिप्स विकत आणतात. तर आपण आज घरच्या घरी कसे चिप्स तयार करायचे ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग आता रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहू. तर आपल्याला इथे एक मीडियम आकाराचा बदामी आंबा घ्यायचा आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे तुम्ही कोणत्याही आंब्याचा इथे वापर करू शकता. तर पहा, इथे मस्त असा पिकलेला आंबा आपण इथे वापरणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला इथे 2 वाटी गव्हाचं पीठ वापरायचं आहे आणि त्याचबरोबर 1 वाटी तांदळाचं पीठ वापरायचं आहे. त्याचबरोबर आपण इथे काही कोरड्या मसाल्यांचा वापर करणार आहोत. आपल्याला इथे अर्धा चम्मच चाट मसाला, अर्धा चम्मच काळी मिरी पावडर, 1 चम्मच मिरची पावडर आणि अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार इथे मीठ वापरायचं आहे. म्हणजे अर्धा चम्मच इथे मीठ वापरलं आहे. चला तर मग आता वेळ न घालवता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया. तर प्रथम आपल्याला आंबा इथे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर आंब्याची देठाकडची बाजू काढून टाकून आपण आंब्याचे दोन्ही बाजूने अशा बारीक अशा पातळ चकत्या कट करून घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण दोन्ही बाजूनी पातळ अशा चकत्या काढून घेतलेल्या आहेत. आता आपण स्पूनच्या सहाय्याने जी आंब्याची खप काढून घेतलेली आहे त्यातलं गर काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण असं स्पूनच्या सहाय्याने गर काढून घ्यायचं. दुसरी जी आंब्याची फोड आहे त्यामधलं याच पद्धतीने आपण सर्व गर काढून घेऊ. आज आपण जी रेसिपी तयार करणार आहोत ती हेल्दी आणि पौष्टिक आहे. त्याच्यामुळे रेसिपी पाहत असताना अजिबात स्किप करू नका. पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर पाहू शकता तुम्ही इथे सर्व आंब्यामधलं गर काढून झालेलं आहे. आता आपण ते मिक्सरच्या सहाय्याने ऑन ऑफ मोडवर थोडं बारीक करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे आंब्याची किती मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळू. तर आता आपण एका पसरट आणि खोलगट भांड्यामध्ये ही सर्व ग्रेव्ही टाकून घेऊ. आता आपल्याला इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. आता आपण दुसरी वाटी गव्हाचं पीठ घालून घेऊ. त्यानंतर 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर 1 चम्मच मिरची पावडर घालून घेऊ. त्यानंतर आपण इथे अर्धा चम्मच हळद घालणार आहोत. त्याचबरोबर अर्धा चम्मच काळी मिरी पावडर घालून घेऊ. त्यानंतर चवीनुसार मीठ, म्हणजे इथे आपण अर्धा चम्मच मीठ वापरलं आहे. त्यानंतर आपण इथे अर्धा चम्मच चाट मसाला घालणार आहोत. त्यानंतर आपण इथे 1 पळी तेल घालणार आहोत. आता सर्व कोरडे मसाले टाकून झालेले आहेत. आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपल्याला इथे जास्त पाणी घालायचं नाही, कारण की आपण अगोदरच इथे आंब्याची ग्रेव्ही टाकलेली आहे. त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर हेल्दी आणि पौष्टिकसुद्धा ही रेसिपी आहे. आपण इथे मैद्याच्या पिठाचा वापर करणार नाहीत, फक्त गव्हाचं पीठ आणि तांदळाच्या पिठापासून हा पदार्थ तयार करणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असं पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता आपण थोडं तेल घेऊन परत आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असं पीठ मळून झालेलं आहे. आपल्याला इथे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. आपण हे पीठ मळत असताना जास्त पाणी घालायचं नाही, म्हणजे आपल्याला हे पीठ जास्त पातळ करायचं नाही, घट्ट असं ठेवायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर आता आपण पिठाच्या वरच्या बाजूला थोडंसं तेल लावून घेऊ, म्हणजे कशी वरची बाजू आहे ती कोरडी पडणार नाही. व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर आता आपण भांड्यावर झाकण ठेवून हे पीठ 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवू. 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून घेऊ. आता आपल्याला हे पीठ परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित पीठ मळून झाल्यानंतर आपण आता पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया. आता आपण इथे कोरडं पीठ लावून
जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे. आपल्याला ही चपाती जास्त पातळ लाटायची आहे, म्हणजे जास्त जाड ठेवायची नाही. जेवढी आपण पातळ लाटू तेवढी पातळ लाटायची आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त अशी आपली चपाती लाटून तयार झालेली आहे. आता आपण जो काटे स्पून असतो त्याने आपण या चपातीला छोटे छोटे असे होल पाडून घेऊ. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण पूर्ण चपातीला असे छोटे छोटे होल तयार करून घेऊ. तेलामध्ये हे काप टाकल्यानंतर ते फुगायला नको म्हणून आपण इथे असे छोटे छोटे होल तयार करून घ्यायचे. तर पाहू शकता तुम्ही असे चपातीला छोटे छोटे होल तयार करून झालेले आहेत. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. आता आपल्याला सुरीच्या सहाय्याने चपाती कट करून घ्यायची आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला ही चपाती कट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता आपण पूर्ण चपातीचे असे उभे काप करून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही आता पूर्ण चपातीचे असे उभे काप करून झालेले आहेत. आता चपातीची जी लास्टची बाजू आहे ती आपण काढून टाकणार आहोत. आता आपण चपातीला छोटे छोटे उभे काप देऊन असे त्रिकोणी आकाराचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने प्रथम आपल्याला इथे साईडची बाजू आहे ती कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण उभे काप देऊन असे त्रिकोणी आकाराचे काप करून घेऊ. तर पहा इथे आता आपण सुरीच्या सहाय्याने त्रिकोणी आकाराचे काप करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही आपण इथे असे छोटे छोटे त्रिकोणी आकाराचे काप करून घेतलेले आहेत. आता आपण हे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता दुसरे काप करायला सुरुवात करू. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर पाहू शकता तुम्ही इथे असे मस्त असे त्रिकोणी आकाराचे काप करून झालेले आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे दुसरे चौकोनी आकार किंवा गोलसुद्धा आकार देऊन हा पदार्थ तयार करू शकता. आता आपण गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचे आहे. आता आपण छोटा पिठाचा गोळा तेलामध्ये टाकून तेल व्यवस्थित तापले की नाही ते चेक करू. तर पहा इथे तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण ज्या त्रिकोणी आकाराच्या चकत्या केलेल्या आहेत त्या तेलामध्ये हलक्या हाताने सोडून देऊ. आता आपण इथे तेलामध्ये चकत्या सोडल्यानंतर अर्धा मिनटं अजिबात हलवायच्या नाही. अर्धा मिनटानंतर आपण इथे झाऱ्याच्या सहाय्याने एक एक चकती अशी पलटी मारून घेऊ. तर पहा इथे स्लो टू मीडियम गॅसवर आपल्याला या चकत्या तळून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता तुम्ही इथे चकत्यांचा कलर कसा लाल झालेला आहे. आता आपण ते झाऱ्याच्या सहाय्याने बाहेर काढून घेऊ. आता इथे झाऱ्यामधलं तेल निथळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये या चकत्या काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे किती छान मस्त अशा आंब्यापासून एक नवीन पदार्थ तयार झालेला आहे. आता आपण याच पद्धतीने दुसऱ्या चकत्यासुद्धा तेलामध्ये सोडून घेऊ आणि तळून घेऊ. चॅनलवर नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी लाख मोलाचे असते. तर पहा इथे झटकन आणि पटकन किती छान मस्त अशा चकत्या तयार झालेल्या आहेत. चला तर मग आता आपण दुसऱ्या स्टेपकडे वळूया. आता आपण इथे शंकरपाळीच्या आकाराच्या चकत्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण त्या तेलामध्ये सोडून घेऊ. याच पद्धतीने आता आपण स्लो टू मीडियम गॅस ठेवून ह्या चकत्या तळून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे शंकरपाळीच्या आकाराच्या सुद्धा इथे चकत्या तयार झालेल्या आहेत. आता आपण तिसऱ्या स्टेपकडे वळूया. तर पाहू शकता तुम्ही इथे आपण आता पोळीच्या आकाराच्या सुद्धा इथे चकत्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण त्या स्लो टू मीडियम गॅसवर तळायला घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे पुऱ्यासुद्धा मस्त तयार झालेल्या आहेत. आता आपण त्या झाऱ्याच्या सहाय्याने तेलातून बाहेर काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे पुऱ्यासुद्धा मस्त टम्म फुगलेल्या आहेत. आता आपण हे सर्व पदार्थ मीठला टेस्ट करायला देऊ. अशा प्रकारे वेगवेगळ्या आकाराच्या चकत्या केल्यामुळे लहान मुलंसुद्धा हा पदार्थ आवडीने खातात. आहे की नाही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी, आणि त्याचबरोबर झटकन आणि पटकन होणारी आहे. आता आंब्याचं सीझन आहे त्यामुळे हा पदार्थ तुम्ही नक्की तयार करून पहा आणि कसं झाले ते कमेंट करून नक्की सांगा.
आणि त्याचबरोबर लहान मुलांनासुद्धा असे वेगवेगळे आकाराचे पदार्थ केल्यामुळे लहान मुलंसुद्धा हा पदार्थ आवडीने खातात. आपण ही रेसिपी तयार करताना मैद्याचा बिलकुल वापर केलेला नाही. आंब्याचा आणि त्याचबरोबर गव्हाच्या पिठाचा आणि तांदळाच्या पिठाचा इथे वापर केलेला आहे. म्हणजे ही किती हेल्दी रेसिपी आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच मस्त चमचमीत, झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.